नमस्कार मित्रांनो, आदर्श विद्या या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। मित्रहो, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे म्हणजेच महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्टबुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च पुणे यांच्या अभ्यासक्रमावर आधारित असलेला सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 10 पार्ट 2 6th चॅप्टर ॲनिमल क्लासिफिकेशन हा समजून घेण्याचा प्रयत्न करू आपण। प्राण्यांचे वर्गीकरण या अंतर्गत आपण जे घटक पाहणार आहोत त्यामध्ये कॅन यू रिकॉल, कंप्लीट द फ्लो चार्ट, त्यानंतर हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन आणि शेवटी बेनिफिट ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन। या घटकांचा म्हणजे चला थोडे आठवूया। एक फ्लो चार्ट आहे तो कंप्लीट करायचा आहे, त्यानंतर प्राण्याच्या वर्गीकरणाचा इतिहास आणि शेवटी प्राण्याच्या वर्गीकरणाचे फायदे या घटकांचा अभ्यास आपण सब्जेक्ट टीचर मी स्वतः म्हणजे भुरके सरांसोबत आपण करूयात। मित्रहो, ते आहे 6th चॅप्टर ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन पहिला पॉईंट, दुसरा आहे न्यू मेथड सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन आणि शेवटी किंगडम ॲनिमलिया। एवढ्या मुद्द्यांचा आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत। त्यामधील काही घटक आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत। या व्हिडिओमध्ये मोजका काही भाग घेऊयात जे मी आत्ताच सांगितलं आहे तुम्हाला। म्हणजे बघा, प्राण्यांचे वर्गीकरण यामध्ये जे घटक आपल्याला अभ्यासायचे आहे त्यामध्ये प्राण्यांच्या वर्गीकरणाचा इतिहास, त्याच्यानंतर प्राण्याच्या वर्गीकरणाची नवीन पद्धती आणि शेवटी सृष्टी प्राणी या पद्धतीने आपण अभ्यास करणार आहोत। चला तर मग पाठाला सुरुवात करूया। पाठाला सुरुवात करत असताना अगदी सुरुवातीलाच एक प्रश्न आहे मित्र, कॅन यू रिकॉल, कॅन यू रिकॉल यासाठी एक प्रश्न विचारला होता, विच क्रायटेरिया आर यूज फॉर क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम। म्हणजे कुठल्याही सजीवाचं वर्गीकरण करत असताना कोणते निकष वापरले जातात। तर त्यासाठी आपण निकष अशा पद्धतीने वापरता येतील, दे क्लासिफाय ऑन द बेसिस ऑफ देअर कॅरेक्टरिस्टिक्स। आता हे कॅरेक्टरिस्टिक कोणते, सच ॲज प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ न्यूक्लियस, म्हणजे एखाद्या सजीवामध्ये न्यूक्लियस आहे किंवा नाही, त्याचबरोबर युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर बॉडी, तो सजीव ज्याचं शरीर जे आहे ते एकपेशीय आहे का बहुपेशीय, त्यानंतर प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ सेल वॉल, पेशीभित्तिका या प्राण्यामध्ये आहे किंवा नाही, मोड ऑफ न्यूट्रिशन, तसंच द लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट अराउंड अस मेनली क्लासिफाय इनटू प्लांट अँड ॲनिमल। म्हणजे एकंदरीत या निकषांच्या आधारे जर आपण विचार केला मित्र, तर आपल्या लक्षात येतं की आपण सामान्यपणे सजीवाचं वर्गीकरण करत असताना सजीवांना प्राणी आणि वनस्पती या दोनच गटामध्ये विभागून वर्गीकरण करत असतो। चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात आपण। पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अंतर्गत। इथं मित्र हो बघा, यू हॅव स्टडीड द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन अर्लियर क्लासेस। बघितलं आहे आपण 8वीमध्ये वगैरे, 9वीमध्ये सुद्धा काही भाग बघितलेला आहे। सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट अराउंड अस मेनली प्लांट अँड ॲनिमल अँड विच हॅव स्टडीड द क्रायटेरिया ऑफ देअर क्लासिफिकेशन विथ द हेल्प ऑफ दॅट। सो कम्प्लीट धिस चार्ट। आता इथे एक चार्ट दिसतो आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन दाखवलेलं आहे। काही या क्लासिफिकेशनचे जे काही बॉक्स आहेत, टेक्स्ट बॉक्स म्हणून आपण यांना रिकामे आहेत, आपल्याला ते फिलअप करायचे आहेत। आता लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा विचार करता हे दोनच गटात विभागणी केली जाऊ शकते आणि ते दोन गट आहेत प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक। आता हा जो प्रोकॅरियोटिक आहे मित्र हो, हा प्रोकॅरियोटिक आपण पाहू शकतो या ठिकाणी। हा प्रोकॅरियोटिक एकच किंगडम आहे, याच्यामध्ये हा सूक्ष्मजीव म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमचा किंगडम आहे, किंगडम मोनेरा। ओके, त्यानंतर दुसरा जो आहे यूकॅरियोटिक नावाचा सेल टाईप, यामध्ये मित्र हो आपण पाहू शकता एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचा गट येतो आणि दुसरा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचा गट येतो। तर या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचा गट आहे, या गटाला जो किंगडम दिलेला आहे मित्र हो, तो किंगडम असणार आहे प्रोटिस्टा। आता यामध्ये जो मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचा गट आहे याचं पुन्हा दोन गटात विभागणी केलेली आहे, एक आहे विथ सेल वॉल आणि दुसरा आहे विदाऊट सेल वॉल। म्हणजे काही प्राण्यांचा गट आहे ज्यांच्यामध्ये सेल वॉल असते अशांचा वेगळा, ज्यांच्यामध्ये सेल वॉल नसते अशांचा वेगळा। आणि लक्षात घ्या की ज्यांच्यामध्ये सेल वॉल नसते त्याचा एकच किंगडम आहे, किंगडम
ॲनिमलिया इथे पाहू शकतो आपण. आता विथ सेल वॉल मध्ये पाहू शकतो आपण, इथं सुद्धा या विथ सेल वॉलचे 2 गट पडलेले आहे मित्र. एक आहे परफॉर्म फोटोसिंथेसिस आणि दुसरा आहे कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. जो फोटोसिंथेसिस परफॉर्म करतो ते सगळे प्लांट आहेत, म्हणून किंगडम प्लांटीमध्ये त्यांना अंतर्भूत केलेलं आहे. आणि कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस यामध्ये येतं किंगडम फंगी. अशा एकूण 5ही किंगडमचा अभ्यास आपण या अगोदरच्या काही क्लासेसमध्ये केलेला आहे, जसं की किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी आणि ॲनिमलिया. तर एकंदरीत क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम या पाठांतर्गत आपण या किंगडम ॲनिमलिया या घटकाचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग पाठात पुढे जाऊया. पुढचा मुद्दा बघायचा आहे आपल्याला मित्र. इथं पुन्हा एक प्रश्न आहे, कॅन यू रिकॉल. प्रश्न असा आहे मित्र, हाऊ द प्लांट आर क्लासिफाईड. आता प्लांटला आपण जर वर्गीकृत करतो म्हणलं तर कशा प्रकारे करता येईल, तर आपण त्यांना या बेसिसवर क्लासिफाय करूयात. पहिला मुद्दा घेता येईल इथं सुद्धा, प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन. म्हणजे एखाद्या प्लांटमध्ये एखादा ऑर्गन आहे किंवा नाही. ज्यांच्यामध्ये तो आहे त्यांना एका गटात आणि ज्यांच्यामध्ये तो नाही त्यांना दुसऱ्या गटात. अशा पद्धतीनं तुम्ही प्लांटचं वर्गीकरण करू शकता. एक्झाम्पलसाठी फ्लावर घेऊन घ्या. ज्या प्लांटमध्ये फ्लावर आहेत त्यांना एका गटात टाका आणि ज्यांना फ्लावर नाहीत त्यांना दुसऱ्या गटात टाका. ओके. सेकंड पॉईंट सांगता येईल मित्र, प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू फॉर द कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. म्हणजे बघा, बऱ्याच प्लांटमध्ये हा कॉमन कंडक्टिंग टिश्यू असतो आणि काहीमध्ये सेपरेट कंडक्टिंग टिश्यू असतो. जो फूडसाठी असतो तो वेगळा आणि जो वॉटरसाठी असतो तो वेगळा. पण बऱ्याच याच्यामध्ये दोन्हीही कामं एकाच म्हणजे कॉमन अशा कंडक्टिंग टिश्यूने केलं जातं. जसं की तुम्हाला उदाहरणासाठी सांगता येईल झायलम आणि फ्लोएम यांचा उपयोग कंडक्टिंग टिश्यू म्हणून केला जातो. तर ह्या कंडिशनवर सुद्धा आपण त्यांना क्लासिफाय करू शकतो. त्यानंतर प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ सीड इन प्लांट. त्या प्लांटमध्ये सीड आहे किंवा नाही या आधारावर सुद्धा आपण वर्गीकरण करता येईल. वेदर सीड्स आर एनक्लोज्ड इन फ्रूट ऑर नॉट. म्हणजे याची जी सीड आहे मित्र ही फळाच्या आतमध्ये आहे का बाहेर आहे. आणि शेवटी नंबर ऑफ कॉटिलिडॉन्स इन सीड 1 or 2. म्हणजे काही प्लांट जे मोनोकॉट असतात त्यांच्यामध्ये कॉटिलिडॉन एकच असतो आणि जे डायकॉट असतात त्याच्यामध्ये 2 कॉटिलिडॉन्स असतात. ठीक आहे. चला पाठात पुढे जाऊयात. आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे मित्र. यू मस्ट लुकिंग व्हेरायटीज ऑफ ॲनिमल अराउंड यू अँड सम ॲनिमल्स आर टू स्मॉल whereas some are very big like this. म्हणजे काही प्राणी अतिशय छोटे आहेत, अमिबा, पॅराम्युशियम सारखे सूक्ष्मजीव, आणि काही मात्र खूप हग म्हणजे मोठे बिग आहेत, एलिफंट आणि फिश सारखे, वेल फिश सारखे. सो इन दिस वे some animals are terrestrial, also some are aquatic like this. काही जमिनीवर राहणारे आहेत आणि काही पाण्यात राहणारे. काहीला भूचर म्हणता येईल, काहीला जलचर म्हणता येईल. त्याचबरोबर some animals crawl on land and some swim in water whereas some fly in air like this. पाहू शकता तुम्ही. म्हणजे काही जमिनीवर सरपटणारे प्राणी आहेत तर काही मात्र हवेमध्ये उडणारे, पाण्यात पोहणारे वगैरे प्राणी आहेत. उदाहरणासाठी तुम्हाला माझ्या बाजूला दिसतच असेल. त्याचबरोबर सम ॲनिमल्स हॅव स्कल ऑन द स्किन, सम हॅव फिदर्स ऑन हिअर्स. म्हणजे काही प्राण्याच्या शरीरावर आपण खवले पाहिले आहेत आणि काही मध्ये तुम्हाला शरीरावर पंख दिसतात. काही प्राण्याच्या शरीरावर केस सुद्धा पाहायला मिळतात, जसं मी इथं दाखवलं आहे. हा बियर अतिशय केसाळ प्राणी आहे. ओके. चला मग आता या पद्धतीचं जर आपण पाहिलं असेल तर इन दिस वे देर इज हग डायव्हर्सिटी अमंग द ॲनिमल टू. म्हणजे जशी वनस्पतीमध्ये डायव्हर्सिटी होती तशी प्राण्यामध्ये सुद्धा खूप जास्त आहे. सो अकॉर्डिंग टू रिसेंट स्टडीज एस्टिमेटेड नंबर ऑफ ॲनिमल स्पेसीज ऑन द अर्थ इज अप्रॉक्सिमेटली 7 मिलियन लाईक धिस. म्हणजे मित्र बघा, जसं की आपण वनस्पतीमध्ये खूप मोठी विविधता पाहायला मिळते तशीच प्राण्यामध्ये सुद्धा आहे. आणि आत्ताच नवीन केलेल्या अभ्यासक्रमानुसार किंवा अभ्यासानुसार
असं लक्षात आलेलं आहे की या पृथ्वीवर जवळपास 7 मिलियन प्राण्याच्या प्रजाती आढळतात. आणि मग आता एवढ्या मोठ्या प्रजातींचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर मित्रहो, इट इज इम्पॉसिबल टू स्टडी each and every species. However, if group and subgroup of animal are formed depends upon the similarities and differences. मग आपल्याला एवढ्या मोठ्या व्हेरायटी असलेल्या प्राण्यांचा जर अभ्यास करायचा झाला तर तो अतिशय अवघड होणार आहे. म्हणून आपण काय करू शकतो, यांना त्यांचे गट म्हणजे ग्रुप अँड सब ग्रुप, गटात आणि छोट्या गटात जर वर्गीकरण केलं, तेही फक्त आणि फक्त त्यांच्यामध्ये काही साम्य आढळत असेल, काही वेगळेपणा आढळत असेल, साम्य आढळणारे सगळे प्राणी एका गटात टाका. आलं लक्षात? या पद्धतीने जर आपण त्यांचं वर्गीकरण केलं तरच आपण इट विल मेक अ व्हेरी इझी टू स्टडी वास्ट व्हेरायटी ऑफ ॲनिमल, आणि तरच आपण या एवढ्या मोठ्या वास्ट व्हेरायटी असलेल्या प्राण्यांचा सहज अभ्यास करू शकू. मग प्रश्न उभा राहतो, व्हॉट इज क्लासिफिकेशन? तर मित्र, फॉर्मेशन ऑफ आत्ता सांगितल्याप्रमाणे ग्रुप अँड सब ग्रुप ऑफ ॲनिमल डिपेंड अपॉन द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमॉंग ॲनिमल इज कॉल्ड ॲज ॲनिमल क्लासिफिकेशन. ज्या पद्धतीने म्हणजे बघा, प्राण्यांमध्ये असलेले सारखेपणा आणि वेगळेपणा लक्षात घेऊन केलेलं प्राण्याचं गटागटातील वर्गीकरण म्हणजेच प्राण्याचे वर्गीकरण होय, असं आपण म्हणू शकतो. चला पाठात पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा बघायचा आहे मित्र आपल्याला. यामध्ये हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन पाहणार आहोत आपण. म्हणजे जवळपास आपल्या जो काही वर्गीकरण होतं याचा जो इतिहास आहे तो बघायचा आहे. आणि तो इतिहास बघत असताना आपल्या लक्षात येत असेल की टाइम टू टाइम डिफरंट सायंटिस्ट हॅव ट्राय टू क्लासिफाय द ॲनिमल. वेळोवेळी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला आहे प्राण्याचे वर्गीकरण करण्याचा. वेगवेगळे होते. फॉर एक्झाम्पल, ग्रीक फिलॉसॉफर Aristotle was the first to perform the animal classification. So, Aristotle classified the animal according to the criteria like body size, habit and habitat. Further, as per the new development in sciences, references were changed and thereby the criteria of animal classification also changed. म्हणजे मित्रांनो, इथं झालं काय की ॲरिस्टॉटल या ग्रीक शास्त्रज्ञानं सुरुवातीचा प्राण्याच्या वर्गीकरणाचा प्रयत्न केला आणि त्यांनी या प्राण्यांना काही निकषानुसार म्हणजे शरीराचा आकार, त्यांच्या सवयी, त्यांचा अधिवास यानुसार त्यांना वर्गीकृत केलंही. पण पुढे पुढे विज्ञानाचा विकास होत गेला आणि या प्राण्याच्या वर्गीकरणाचे जे काही निकष होते हे सुद्धा हळूहळू चेंज होत गेले. तरीही क्लासिफिकेशन प्रपोज बाय ॲरिस्टॉटल इज नोन ॲज आर्टिफिशियल मेथड. हे जे ॲरिस्टॉटल आहेत यांच्या क्लासिफिकेशनला कृत्रिम पद्धती असं मानलं जातं. बिसाइड ॲरिस्टॉटल, आर्टिफिशियल मेथड ऑफ क्लासिफिकेशन वॉज फॉलोड बाय थिओफ्रेटस, प्लिनी, जॉन रे, लिनियनस ॲज एक्स्ट्रा यांनी सुद्धा या आर्टिफिशियल मेथडचा वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही होती थोडीशी हिस्ट्री. आपण आणखी थोडीशी हिस्ट्री पाहूया. लेटर ऑन, त्यानंतरच्या काळामध्ये नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज फॉलो. नॅचरल सिस्टीम ती जी होती ती आर्टिफिशियल होती. त्यानंतर काय झालेलं आहे, नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज फॉलो, ती फॉलो करण्यात आली. मग होतं त्यात काय, तर नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज बेस्ड ऑन द व्हेरियस क्रायटेरिया. यामध्ये वेगवेगळे क्रायटेरिया वापरले गेले. आता हे जे क्रायटेरिया होते मित्र हो, हे होते हे जे आपण ॲरिस्टॉटलचे पाहिले ते बॉडी साईज, हॅबिट अँड हॅबिटेट, आणि त्यांच्या मेथडला म्हटलं होतं अगदी बरोबर आर्टिफिशियल. आता आपण पुढे आलो आहे. बाय द टाइम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द इव्होल्युशन वॉज ऑल्सो ब्रॉड प्रॅक्टिस टू बी द सायंटिस्ट अँड दोज नेम आर डॉब्झान्स्की अँड मेयर. ओके, या पद्धतीने म्हणजे त्यानंतर डॉब्झान्स्की आणि मेयर यांनी सुद्धा प्राण्याच्या वर्गीकरणाचा प्रयत्न केला आणि त्यांचं जे बेसिस होतं क्लासिफिकेशनसाठीचं पाया तो होता बॉडी ऑर्गनायझेशन, त्यानंतर टाइप्स ऑफ सेल, क्रोमोझोम्स आणि बायोकेमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे एक एक स्टेप वाढत आहे. ॲरिस्टॉटलनी फक्त काही 2 ते 3च घटक घेतले होते
डॉबझान्स्की आणि मेयर यांनी त्याला पुढे जाऊन 4 घटक अंतर्भूत केले आहे, म्हणजे निकष म्हणू आपण किंवा क्रायटेरियाज वाढवलेले आहेत. आणि यांच्या डॉबझान्स्की आणि मेयर यांच्या मेथडला का म्हणायचं? अगदी बरोबर, नॅचरल सिलेक्शन ऑफ क्लासिफिकेशन. अगदी बरोबर. चला पुढे जाऊयात. रिसेंटली त्याही पुढे जाऊन आत्ताच्या म्हणजे या अरिस्टॉटलच्या, डॉबझान्स्की आणि मेयर यांच्या नंतरच्या काळामध्ये जे काही ॲनिमलचं क्लासिफिकेशन झालं होतं त्यामध्ये कार्ल हुच हॅज ऑल्सो प्रपोज द ॲनिमल क्लासिफिकेशन. ही इज कार्ल हुच सी इज बेसिस फॉर क्लासिफिकेशन. काय होतं तर यांनी सुद्धा काही क्रायटेरियाज वापरले होते. याच्यामध्ये होता प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ नोटोकार्ड. आणि ही डेव्हलपमेंट आहे मित्र हो ॲनिमल क्लासिफिकेशन आणि सायन्समधली. त्यांना हळूहळू या स्टेप कळायला लागल्यात. सुरुवातीला 3च क्रायटेरिया वापरले, नंतर 4 आणि आता आणखी एक, म्हणजे प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ नोटोकार्ड. आणि या मेथडला म्हणायचं व्हेरी गुड, या मेथडला म्हणून आपण मेथड बेस्ड ऑन द इव्होल्युशन ट्रेडिशनल मेथड या पद्धतीने. ओके, चला पुढे जाऊयात. आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे मित्र याच पाठातला. त्याचं नाव आहे बेनिफिट ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. मग यातलं पहिलं बेनिफिट काय सांगता येईल? तर पहिलं बेनिफिट आहे मित्र हो स्टडी ऑफ ॲनिमल बिकम्स कन्व्हिनियंट. म्हणजे आपण जर प्राण्याचं वर्गीकरण केलं तर त्यांचा अभ्यास करणं आपल्याला सोपं जाईल, सोयीचं होईल. दुसरा मुद्दा घेता येईल स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल फ्रॉम अ ग्रुप हेल्प टू अंडरस्टँड अबाउट द एंटायर ॲनिमल ग्रुप. म्हणजे एखाद्या ग्रुपमधल्या काही प्राण्याचा जरी आपण अभ्यास केला तरीही आपल्याला त्या संपूर्ण ग्रुपबद्दल बऱ्यापैकी माहिती मिळाली असं समजता येईल. तिसरा मुद्दा इट गिव्ज आयडिया अबाउट ॲनिमल इव्होल्युशन. जर आपण ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलं तर आपल्याला प्राण्यांची जी काही उत्क्रांती आहे त्याच्याही कल्पना येईल. चौथा मुद्दा घेऊयात ॲनिमल कॅन इझिली आयडेंटिफाय विथ ग्रेट ॲक्युरसी. म्हणजे एखाद्या प्राण्याला जर आपल्याला ओळखायचं झालं तर त्याला आपण जास्त अचूकपणे ओळखू शकतो जर ॲनिमल क्लासिफिकेशन केलं तर. पाचवा पॉईंट घेता येईल इट हेल्प्स टू अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ ॲनिमल विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे एका सजीवाची दुसऱ्या सजीवासोबत असलेले जे काही सहसंबंध आहेत यांच्याबद्दलची आपल्याला माहिती मिळेल, त्यांचा संबंध समजून घेण्यासाठी आपल्याला मदत होईल. सहावा मुद्दा घेता येईल इट हेल्प्स टू अंडरस्टँड द हॅबिटेट ऑफ ईच ॲनिमल अँड इट्स एक्झॅक्ट रोल इन द नेचर. म्हणजे बघा प्रत्येक सजीवाचा या पर्यावरणामध्ये काही ना काहीतरी रोल असतो. तो काय रोल आहे, त्याचा हॅबिटेट काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला मदत होईल मित्र हो ॲनिमलच्या क्लासिफिकेशनमुळे. शेवटी आणि 7वा पॉईंट बघूयात इट हेल्प्स टू अंडरस्टँड व्हेरियस अडॅप्टेशन्स. इट हेल्प्स टू अंडरस्टँड व्हेरियस अडॅप्टेशन्स शोन बाय द ॲनिमल्स. प्राण्यामध्ये होणारं जे काही अडॅप्टेशन आहे हे समजण्यासुद्धा आपल्याला मदत होते. तर ही सगळी होती आपली बेनिफिट ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. मित्र या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची अडचण वाटली तर मला कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या आदर्श विद्या या शैक्षणिक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपण इथं थांबूयात. धन्यवाद.